मुंबई महानगरपालिकेसह 29 महानगरपालिकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे। मात्र या अंतिम टप्प्यामध्ये आता टीका ही खालच्या पातळीवरती आणि वैयक्तिक पातळीवरती पोहोचलेली आहे। मंत्री नितेश राणे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरती जोरदार टीका केलेली आहे। उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र नाही असा आरोप केलेला आहे। यावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे राज्य संघटक अखिल चित्रे जे आहेत। सर, कशी पाहता ही टीका? खरं तर खालच्या पातळीवरती आणि वैयक्तिक टीका अशा प्रकारचं संबोधलं जातं। महाराष्ट्र हे एक सांस्कृतिक राज्य आहे, परंतु मला असं वाटतं की आता जे काही भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत त्याच्यात संस्कृती आहे शिल्लक की नाही ह्याचाच प्रश्न पडलेला आहे। आता काय आहे, आमच्या संस्काराचा भाग आहे की आम्ही असं विचारत नाही आहे की त्यांच्याकडे बर्थ सर्टिफिकेट आहे का, त्यांच्या बर्थ सर्टिफिकेटवर काय लिहिलं आहे, आम्ही विचारत नाही, विचारणार पण नाही। परंतु काय आहे ना, काही चायनीज कचरा जो सगळीकडे पसरतोय त्याच्याकडे कोण लक्ष पण देत नाही आहे। आता त्या चायनीज कचऱ्याकडे कोण लक्ष देत नाही आहे म्हणून वारंवार तो कचरा डब्यातनं बाहेर येऊन माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा, अशा प्रकारचं जे काय फालतूगिरी सुरू आहे। स्वतःला सुसंस्कृत म्हणवणारे देवेंद्र फडणवीस याच्याबाबत काय बोलणार आहेत का की मुख गिळून गप्प बसणार आहेत? भारतीय जनता पक्षाला सुसंस्कृत का म्हणावं हा प्रश्न खरं तर आता निर्माण झालेला आहे। आणि ते कोण, ते नाव काय घेतलं तुम्ही त्यांचं, कोण हां, ते जे काय आहेत ना चाराणे, ते आता त्यांचे चाराणे पण शिल्लक राहिले नाही असं वाटायला लागलं। म्हणून त्यांच्याबद्दल जितकं कमी बोललं तेवढंच बरं आहे। आणि ह्याच्यावर आता आहे ना मुंबईची आणि मराठी जनता महाराष्ट्राची हेच त्यांना उत्तर देणार 15 तारखेला। आणि 16 तारखेला हे जे काय त्यांनी फालतू वक्तव्य आणि बडबड केलेली आहे, जो काय मी कचरा आहे माझ्याकडे पहा, जे काय ओरडून त्यांनी सांगितलेलं आहे, त्या कचऱ्याला डम्पिंग यार्डमध्ये पाठवण्याचं काम हे मुंबईकर जनता करणार। भाजप खरं तर सुसंस्कृत पक्ष असं म्हटलं जातं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा वैयक्तिक टीका हे टाळतात। मात्र असं बघितलं तर मुंबई अध्यक्ष अमित साटम असतील, आशिष शेलार असतील, एकीकडे नितेश राणे असतील, हे वैयक्तिक टीका फार करताना पाहायला मिळतात। यांच्यावरती दबाव नाही असं वाटतं का तुम्हाला? काय माहिती आहे ना, तो चाटम असो किंवा हे चारणे असो, हे ना त्यांच्याच पक्षात मुळात किंमत नाही आहे। जसं राजसाहेब म्हणाले त्या कालच्या सभेत, हे बसवलेली माणसं आहेत। हे ना फक्त वर्ण स्क्रिप्ट येते, मग हे त्या स्क्रिप्टमध्ये ह्यांच्या काय ते बौद्धिक पातळीनुसार काहीतरी बरळतात। आता हे ना मुंबईच्या विकासाबद्दल भारतीय जनता पक्षाने, तुम्ही इतके दिवस कव्हर करताय, काय विकासाच्या मुद्द्याबद्दल बोलले का की मुंबईसाठी काय केलं आहे, मुंबईसाठी काय करणार, किंवा इतर महानगरपालिकेसाठी काय केलं आहे, आता पुढे काय करणार? त्यांच्याकडे काय विजनच नाही आहे, त्यांना काय माहीतच नाही आहे। मग त्याच्या आता काय करायचं सनसनी निर्माण करायला, तर उगीच एखाद्या मोठ्या नेतृत्वावर काहीतरी बळायचं, आणि ते पण त्यांची बौद्धिक पातळी आहे ना जी एकदम घाण दर्जाची आहे, त्या दर्जाप्रमाणे वागायचं। पण ते विसरलेले आहेत महाराष्ट्र एक सुसंस्कृत राज्य आहे आणि इथली जनता ही सुज्ञ आहे, म्हणून अशा कचऱ्याला ते किंमत देणार नाही आणि कचऱ्याची जागा ही कचऱ्या कुंडीतच असते। तर तुमचा वचननामा आलेला आहे, मात्र भाजपचा असेल किंवा महायुतीचा वचननामा किंवा जाहीरनामा अद्याप आला नाही आहे। मात्र त्यांचे जे मुद्दे आहेत ते कुठेतरी वरिष्ठ पातळीवरती जे लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये मांडले होते त्याच मुद्द्यांवरती आता ही निवडणूक लढली जाते असं एकंदरीत पाहायला मिळतं। कारण विकास कामांची चर्चा कमी आणि करून दाखवलेल्या कामांवरती जास्त बोललं जातं आहे। यामध्ये तुमचंही श्रेय आहे। काय माहिती आहे का, आम्ही लढतोय निवडणूक, आम्ही प्रेझेंटेशन दिलं, आदित्य ठाकरे साहेबांनी एकमेव नेता आहे इकडे या मुंबई महानगरपालिकेत, आणि आता जे काही महानगरपालिकेच्या निवडणुकी चालू आहेत तिथे एकमेव आमचा नेता आहे ज्यांनी निवडणूक लागल्या प्रेझेंटेशन घेऊन आम्ही काय केलंय, आम्ही काय करणार आहोत हे ठामपणे सांगितलं। दुसऱ्या कोणालाही जमलं का ते करायला? फक्त काय तुमच्या कॅमेऱ्यासमोर बडीबडे माता मारणं सोपं आहे हो। मी नाशिक दत्तक घेतो म्हणणारे फडणवीस साहेबांना तुम्ही कधी विचारलं का की दत्तक घेतल्यानंतर अनाथासारखे फिरतायत तिथली लोक? हां, तुम्ही काय केलं? नुसतं फक्त चॅनलवर आणि लोकांसमोर मोठ्या बाता म्हणून काही होत नाही। आम्ही जातोय लोकांसमोर तर विकासाचं मॉडेल घेऊन जातोय। आपण हे नाकारणार आहोत का की देशातलं सर्वप्रथम मॅनग्रोव्ह पार्क, एलिव्हेटेड वॉकवे हे आपल्या मुंबईत झालं, आदित्य ठाकरे साहेबांच्या संकल्पनेतनं झालं, बरोबर? ज्या पेंग्विन म्हणून आम्हाला हिणवलं जात होतं त्याच पेंग्विनचं रेव्हेन्यू आज आठवड्यातलं जर तुम्ही काढलं तर करोडोमध्ये आहे। त्याच्यामुळे त्या मुंबईच्या झूची जे काय आर्थिक कमाई आहे ती वाढली।
तर आम्हाला तर अभिमान आहे त्या पेंग्विनचा. पण तुमच्या चित्यांचं काय झालं त्याच्याबद्दल बोला. हां, हे सी विविंग डेक जे उभारलेलं आहे आपल्या दादरला, त्याच्यानंतर गिरगावला, आता तिथे जेव्हा मुंबईकर जातो तर मुंबईकर तिथे आनंदाचे क्षण व्यतीत करतो. तर मुंबईकरांसाठी तशी एक वास्तू आम्ही निर्माण केली. आणि आज तर आदित्य ठाकरे साहेबांच्या संकल्पनेतनं तयार झालेलं सेल्फी पॉईंट मुंबई महानगरपालिकेच्या समोर, तिथे फोटोशूट करत होते चक्क राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री. म्हणून त्यांना कळलं असेल की विकास काय असतं आणि ते विकासाचं दृष्टिकोन कसं असतं, जे आमच्या नेत्यांनी करून दाखवलेलं आहे ना. आणि ते आम्ही अभिमानाने सांगतोय. तुमच्याकडे काही नाही आहे सांगण्यासारखं, म्हणून असे चाराणे बाराणे तुमचे जे आहेत चाटम फाटम हे सगळे अशा प्रकारचे वक्तव्य करत सुटलेले आहे, कारण त्यांच्याकडे विकासाचा शून्य मुद्दा आहे. एकीकडे विकासाच्या मुद्द्यावर चर्चा होत असताना दुसरीकडे MIM असेल, अकोटमध्ये झालेली युती असेल, अंबरनाथमध्ये काँग्रेस सोबत मिळवलेला हात असेल, किंवा बदलापूर अत्याचार प्रकरण ज्यामुळे अख्खा समाज हळहळ व्यक्त करत होता, त्यातील जो आरोपी आहे आपटे, तो स्वीकृत नगरसेवक, अशा प्रकारची माहिती समोर आली. विकृताला स्वीकृत केलेलं आहे. विकृत व्यक्तिमत्वाला भाजपाने स्वीकृत केलेलं आहे. आता भारतीय जनता पक्षाचा हा जो काय माज आहे ना, की आम्ही काही गेलं तरी चालतं, आम्ही कोणत्याही प्रकारे कोणत्याही खालच्या पातळीला पडलो तरी चालतं, आम्ही कोणावर कितीही हीन दर्जाचे आरोप केले तरी चालतं, ह्याला उत्तर आता फक्त आणि फक्त ही मराठी जनता, महाराष्ट्राची सुसंस्कृत जनता हीच देऊ शकते. म्हणून ह्यांनी आता या 29 महानगरपालिकेत त्याचं उत्तर बूथ-बूथवरनं द्यायचं आहे. या जनतेकडून हे जे उत्तर आहे ते आता प्रत्येक नागरिक बूथवरून देईल, असं अखिल चित्रे यांनी म्हटलेलं आहे. मात्र आणखी काही मुद्दे बघितलं तर प्रकर्षाने समोर येतात. ते म्हणजे वैयक्तिक टीका वाढलेली आहे. एकीकडे विकासावरती चर्चा होत नाहीये. उद्या ठाकरे बंधूंची शिवाजी पार्कवरती सभा आहे. काय मुद्दे समोर येतील? सभेत तर ह्यांचं वस्त्रहरण होणारच आहे, त्याच्यात तर शंकाच नाही आहे. परंतु तुम्हाला 2 महत्त्वाचे मुद्दे सांगतो, आपल्या माध्यमातून सांगतो. इथे चांदिवली 157 वॉर्डमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर तिथे अश्लील नृत्य बायकांना नाचवलं गेलं भारतीय जनता पक्षाच्या व्यासपीठावरून. त्याच्यानंतर ते आशिष कुरेशी उर्फ शेलार येऊन सांगतात की ते AI जनरेटेड आहे. म्हणून आम्ही आणखीन 2 व्हिडिओ टाकले जिथे AI जनरेटेड तर नाही, भाजप तर AI जनरेटेडच पक्ष आहे, पण भारतीय जनता पक्षाने जनरेटेड गाढव हे तिथे नाचत होते. आणि भारतीय जनता पार्टीचा जनरेटेड गाढव आणखीन एक तमिळनाडूवरनं आला इथे आणि म्हणतो मुंबईला बॉम्बे, स्वतःच्या राज्यात चेन्नईला मद्रास का नाही म्हणत. आणि तुला माहिती आहे का की मुंबई कशी मिळालेली आहे, किती रक्त सांडलं गेलं आहे, मराठी माणसाचं बलिदान काय आहे. मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे आणि महाराष्ट्राचीच राहणार. भारतीय जनता पक्षाचे कितीही हिडन अजेंडे असले, त्यांचे मनसुबे असले, तरी ते मनसुबे काय इथे पूर्ण होणार नाही. आणि गाढवांना, हे जे काय भारतीय जनता पक्ष जनरेटेड गाढव आहेत ना, गाढवांना कधी आणि कुठे कशी लात मारायची हे मराठी जनतेला चांगलं ठाऊक आहे आणि शिवसैनिकांना पण. म्हणून भारतीय जनता पक्षाने हे आपले गाढव आणि बांडगुळ जे आहेत ना, ह्यांना आवरून ठेवावं. जाणून बुजून वाद काढला जातोय, जाणून बुजून मुद्दे समोर आणले जात आहेत. 100% हे मराठी माणसाला डिवचण्याचा प्रकार आहे. आणि मराठी माणसांनी पण हे लक्षात घ्यावं की निवडणूक अजून जिंकले नाही आहेत, तर ही त्यांची मगरुरी, अशा प्रकारची त्यांची भाषा. आणि एकही ते शेलार, चाटम, चाराणे कोणी आता तोंड उघडत नाही, जसं काय त्यांच्या जिभेला लकवा मारलाय. आता का नाही बोलत? हां, त्यात साटमला चाटम म्हटलं तर म्हणे मराठी माणसाचा अपमान झाला, कोकणी माणसाचा अपमान झाला, मालवणी माणसाचा अपमान झाला. अरे तू चाटम आहे तर तुला चाटमच म्हणणार, कसला कोकणी माणसाचा आणि मालवणी माणसाचा अपमान झाला. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान होतो तू मुंबई अध्यक्ष असताना. आणि तिकडे अशा प्रकारचं अश्लील कृत्य, नाच तिकडे तुम्ही नाचवता महिलांना त्या पुतळ्यासमोर. आधी नाक रगडून तुम्ही माफी मागा महाराजांची आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि त्यांचे जे अनुयायी आहेत ना, आणि शिवप्रेमी आणि भीमप्रेमी, तुम्हाला तुमची जागा या निवडणुकीत 100% दाखवणार. ते दाखवल्याशिवाय ते थांबणार नाही. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर मुंबईला बॉम्बे म्हटल्यामुळे अनेक मराठी माणसांच्या, मुंबईकरांच्या आणि महाराष्ट्रातील अनेक तमाम जनतेच्या भावना दुखावलेल्या गेलेल्या आहेत, अशा प्रकारची माहिती सोशल मीडियावरती सुद्धा समोर आली होती. मात्र यावरती भाजपचे नेते जे महाराष्ट्र मुंबई संदर्भात वारंवार बोलत असतात, सुसंस्कृतपणा दाखवत असतात, ते नक्की यावरती काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन यश सोबत स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.